नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यात आला. ते आंदोलन दडपण्याचं काम दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारनी अतिशय हुकुमशाहीनं केलं. त्यानंतर या देशातील असंख्य विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी याचा निषेध संविधानिक पद्धतीनं केला. परंतु नीच आणि नालायक असलेल्या दिल्ली सरकारनी आणि केंद्र सरकारनी या विद्यार्थ्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली. देशाच्या इतिहासात ब्लॅक डे, काळा दिवस घोषित व्हावा अशा प्रकारची अमानुष मारहाण दिल्ली सरकारने केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार या विद्यार्थ्यांना केली. याचा निषेध नोंदवण्यासाठी, याचा संविधानिक पद्धतीनं निषेध करण्यासाठी उद्या 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. मी स्वतः कोलाड, तालुका रोहा, जिल्हा रायगड, कोलाड येथे या बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय. आपण सुद्धा मोठ्या ताकदीनं, मोठ्या संख्येनं आपल्या ज्या ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणून आपण निषेध व्यक्त करा, निषेध नोंदवा. कारण ही काळाची गरज आहे. दिल्लीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मार खाल्लाय ती आपलीच मुलं आहेत, त्या आपल्याच बहिणी आहेत, त्या आपल्याच भाऊ आहेत. या भावनेनं ज्यांनी मार खाल्ला, ज्यांनी संघर्ष केला ते आपल्याच मुलांसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत होते, मार खात होते. या भावनेनं प्रत्येक मराठी माणसानं, प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसानं उद्याच्या बंदमध्ये उतरणं फार गरजेचं आहे. उद्याचा महाराष्ट्र बंद यशस्वी करून आपण सुद्धा दाखवून देऊ, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. माझी तब्येत बरी नाही, मला उजव्या बाजूला लकवा गेलाय, माझं शरीर थांबू शकतं पण माझी लढण्याची वृत्ती, माझा संघर्ष हा कोणी थांबू शकत नाही. उद्याच्या आंदोलनामध्ये मी उतरतोय. कोलाड येथे, तालुका रोहा, जिल्हा रायगड, कोलाडला मी उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनामध्ये उतरतोय. आपण सुद्धा मोठ्या ताकदीनं आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या विभागामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये उतरून हे आंदोलन यशस्वी आपण करणं ही काळाची गरज आहे. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.